मराठा आरक्षणावरून राज्य सरकारसमोर सुरू झालेला पेच अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये। कारण एकीकडे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन जे मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू झालं होतं, त्या आंदोलन संपताना मनोज जरांगे पाटील यांच्या हातात एक जीआर सोपवला। या जीआर मध्ये एक महत्त्वाचं आश्वासन दिलं। हे आश्वासन होतं हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना आरक्षण, जे मराठी कुणबी किंवा कुणबी मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ देण्याचं। मात्र या जीआर वरून राज्यामध्ये जे गोंधळाचं वातावरण सुरू झालेलं आहे, वादाचं वातावरण सुरू झालेलं आहे, ते अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आणि याचं मूळ दडलंय मंत्रिमंडळामध्ये। कारण एकीकडे ज्या मंत्रिमंडळानं ज्या जीआरला मान्यता दिली, ज्या मंत्रिमंडळाच्या संमतीनं हा जीआर मान्य केला गेला, दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातले एक सदस्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ओबीसींचे मानले जाणारे नेते छगन भुजबळ यांनी या जीआरला कडाडून विरोध केलाय। हा जीआर निघाल्यानंतर जी मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा छगन भुजबळ त्या बैठकीला पोहोचले नव्हते। आज मंत्रिमंडळाची आणखी एक बैठक झाली आणि छगन भुजबळ हे नाराजीतनं पुन्हा एकदा या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा गैरहजर राहतात का अशी शंका होती, पण छगन भुजबळ हे बैठकीला हजर राहिले। त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी कमी झालेली असं वाटत असतानाच छगन भुजबळ यांनी बैठक संपल्या माध्यमांसमोर येऊन एक 8 पानांचं पत्र दाखवलं। काय होतं या पत्रामध्ये? छगन भुजबळ यांच्या मते त्यांनी हेच पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि या पत्रामध्ये आम्ही जीआरला कसा विरोध करतोय, का विरोध करतोय आणि आमची पुढची भूमिका काय आहे हे स्पष्ट केले। छगन भुजबळ यांच्या मते या जीआरला असलेला ओबीसींचा विरोध लक्षात घेता ते या जीआरला कोर्टामध्ये आव्हान देणार आहे। म्हणजे आता राज्य सरकार समोरची परिस्थिती बघा की ज्या मंत्रिमंडळानं या जीआरला मान्यता दिली त्याच मंत्रिमंडळातले एक सदस्य या जीआरच्या विरोधामध्ये कोर्टात जाणार आहेत। त्यामुळे एकीकडे मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर या जीआरवरनं उभा ठाकलेला असताना आता दुसरीकडे सरकारमध्ये सुद्धा या जीआरमधून दोन वेगवेगळ्या बाजू समोर यायला लागलेल्या आहेत। आता याचे एकूण परिणाम काय होणार आहेत? छगन भुजबळ हे आपली भूमिका मवाळ करणार का? न्यायालयामध्ये जाण्यावर ते ठामच आहेत का? आणि त्यांची मनधरणी करण्याचे जे प्रयत्न मुख्यमंत्र्यांपासून ते बाकीचे सगळे नेते करत होते त्याला यश आलेलं नाहीये का?